जय गुरु. जय गुरु. फार कोणी आलं नाही अजून. जय गुरु. हा, जय गुरु. अं, एक विचारायचं होतं मला. आपण खूप स्लो चाललोय का? थोडं फास्ट हवंय का? ठीक आहे. चालेल, नो प्रॉब्लेम. आणि मग तसं आपण करू शकतो, म्हणजे आटपायचं, म्हणजे थोडं लवकर लवकर जायचं असेल तर. आता एकच अध्याय राहिला सर. हा, नाही त्याच्या दृष्टीने नव्हे, पण इन जनरल असं आपण फार नाही काही चर्चा होते ना माझ्या अधूनमधून काहीतरी. शंका कुशंका विचारल्या जाते, त्यामुळे मला असं वाटत नाही काही गरज आहे. म्हणजे जे स्पीड आहे ते ओके. जर काही शंका नसेल तर ऑटोमॅटिक इट विल गो ऑन. पुढे जातो आपण. हा, ठीक आहे, चालेल. हा, तर आपलं मला वाटतं हा 23वा श्लोक झाला होता आपला. आता 24वा श्लोक बघूया. तम विद्या दुःख संयोगं वियोगं योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो. नाही, हे झालं 23वा झालाय आपला. 24वा. हा, हा. कोणी वाचतंय 24वा श्लोक? हा म्हणते सर. म्हणा. सर काल 23व्या शंकर श्लोकाचा पूर्ण अर्थ सांगायचा राहिला ना. कुठल्या 23व्या श्लोकाचा? हा, अं, अच्छा, सांगायचं राहिला का? ठीक आहे, सांगतो मी. तर दुःख संयोग वियोगम हा जो एक शब्द आहे, म्हणजे आवाज दुःखाच्या आवाज संयोग. आज पण हळू होतोय. नाही हो, सगळ्यांना येत असेल बरोबर. नाही सर, तुमचा आवाज बारीक येतोय. नाही, इव्हन हेडफोन लावून ऐकू येत. हा, पण हेडफोन लावूनही नाही ऐकू येत. अच्छा, येतोय. आता बरोबर आहे का? नाही नाही. सर, आता अजून बरोबर. बारीकच आहे. अच्छा, मी हेडफोन काढतो. मी माझा हेडफोन काढतो, बघूया काय होतं ते. काय म्हणे तर माझ्या हेडफोनमध्ये आता दुसरा हेडफोन बघूया. ठीक आहे, तर आता ऐकू येत आहे बरोबर? हा हो, सर, आता आमचे सर आले. आता आता येते. ओके, ठीक आहे. आता आमचे सर आले. बर, तर दुःख संयोग वियोगम म्हणजे दुःखाच्या संयोगाचा वियोग. म्हणजेच काय? म्हणजे दुःख दुःख. नाही. हा, पण असं संयोग वियोगम असं का म्हटलेलं आहे त्यांनी? म्हणजे संसारामुळे जे दुःख येतात, तर ती या योगाभ्यासाने येतच नाहीत, म्हणून त्यांचा वियोग होतो. हा, म्हणजे हे असं याला एक अलंकार म्हणतात संस्कृत भाषेमध्ये, की अगदी दुःखापासून पूर्ण दुःख पूर्ण नाहीसं होणं, दुःखाचा लवलेशही न उरणं, हे जे वर्णन आहे, हे असं दुःख संयोग वियोग, म्हणजे दुःखाच्या संयोगाचाच वियोग असं. म्हणजे दुःख जोडल्याच जाऊ शकत नाही असं. ज्याला टेक्निकल याच्यामध्ये
म्हणजे ज्याला फेलसेफ असं म्हणतात. फेलसेफ म्हणजे काही करून ते होणारच नाही असं. हम्म. तर असा दुःख संयोग वियोगम ही जी टर्म आहे ही तशी आहे की म्हणजे नुसतं दुःख वियोग म्हणू शकले असते ते, पण इथं दुःख संयोग वियोग म्हणजे दुःखाच्या संयोगाचाच वियोग, म्हणजे दुःख जवळपासही येणार नाही असं. हम्म. असं. आणि असा योग संजितम, तर असा जो म्हणजे आणि ज्याची संज्ञा योग आहे, ज्याला योग या नावाने जाणलं जातं, हा, तम विद्यात, अशा त्या योगाला जाणायला हवं. विद्यात विद्यार्थ. म्हणजे सहा म्हणजे तो योग, परत सहा योग हा अनिर्विण्ण चेतसा. तर अनिर्विण्ण चेतसा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की अनिर्विण्ण चेतसा, निश्चयेन आणि योक्तव्य, हे 3 शब्द आपण बघितलं होतं, आपण खूप चर्चा केली होती उषाताई. तर निर्विण्ण म्हणजे खिन्न, अनिर्विण्ण उत्साही म्हणजे मनाने. उत्साह, चेतसा म्हणजे चैतन्य, सळसळणारं चैतन्य, आणि निश्चयन म्हणजे निश्चयपूर्वक, दृढ निश्चयाने योक्तव्य, म्हणजे अशा या योगाला पहिला म्हणजे असा योग, हा योग कुठला की दुःखाचा संयोगही होत नाही. तो कसा होत नाही, तर जेव्हा आपण आपल्या कर्माला कर्मयोग म्हटलं तर कर्माला, पण भक्तीची जोड देतो, तर तो जो जेव्हा योग असतो, किंवा तर त्याला जेव्हा अनिर्विण्ण चेतसा निश्चयेन योक्तव्य, त्याला अजून 3 गोष्टींची जोड द्यायची आहे. अनिर्विण्ण म्हणजे उत्साहाने, चेतसा चैतन्याने, आणि दृढ निश्चयाने त्याला जोड द्यायची असं. म्हणजे एकूण त्या 2 गोष्टींच्या 5 गोष्टी झाल्या असं. तर हे म्हणजे इथं जे वरती म्हटलेलं आहे, तत्परतापूर्वक ध्यानयोग के अनुष्ठान का कठण. तर हे ध्यानयोग जो आहे तो असा दुःख संयोग वियोग यालाच योग म्हटलं जातं. आणि अशा योगाला त्याला जाणून, त्याला अजून या 3 गोष्टीची जोड दिली, जोड देणं योक्तव्य, म्हणजे जोडणे आहे, निश्चयाने जोडणे आहे असं. समजलं? सर्व. हां, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. 24वा शोभाताई वाचत होत्या ना, वाचा. हो सर. संकल्प प्रभवान कामांस्त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः. तर संकल्प प्रभवान, आता हे जे आहे ना, थोडंसं मी आधी सांगेल, आता पुढचे मला वाटतं 2 किंवा 3 असतील. तर हे जे श्लोक आहेत ना, तर ध्यानयोगामध्येही 2 प्रकार आहेत. जसं मी आधी म्हटलं होतं की संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी, बरोबर? सर किंवा आवाज परत हळू झाला हो. बाकीच्यांचं कसं काय? नाही कमी झाला. कमी झालं परत? आम्हाला तर मला व्यवस्थित पण आहे. ऐकू येत नाही काही. वल्लवीताई तुम्हाला मला पण तेच ऐकू येत नाही. तर काही मला पण क्षणापूर्वी कमीच ऐकू येत आहे. मी कानाला लावून पण मला काही ऐकू येत नाहीये. हो ना, हो तो हो म्हणजे मी पुस्तक समोर ठेवलंय आणि फोन कानाला लावलाय, पण बोलतो तसं. मी हेडफोन लावला तरी येत नाही. नाही, आता हेडफोन पण लावले. आज काहीतरी नेटवर्क मध्ये वगैरे प्रॉब्लेम आहे का काय माहिती. आम्हाला व्यवस्थित ऐकायला येते सर. आम्हाला येतं व्यवस्थित. मला पण व्यवस्थित सर येतंय. आता यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय. सर कानाला लावलं तरच ऐकू येते छान. मलाही व्यवस्थित ऐकू येत. काय करायचं मग, सुरू ठेवायचं की? नाही सर, आम्ही ऐकतोय असं. चालू कर असू दे, चालू दे सर. तेव्हा तुम्ही आम्ही म्हणजे कानात प्राण आणून ऐकतोय. हो अगदी होय, एकाग्र होय होऊन सर. ऐकतो आम्ही. त्यामुळे इतर कोणत्याही बाबींकडे लक्ष जात नाहीये. बर होय सांगा तुम्ही सर पुढे. बर. तर
संकल्प, हा, तर जसं मी याचं बोललो होतो, सबीज आणि निर्मीज समाधी वगैरे. तर थोडक्यात ध्यानयोगाचं कसं असतं, एक प्रकारचं ध्यान असतं की ज्याच्यात कशाचाही मन पूर्ण निर्विचार करायचं. हं. हो ना, का हो वाटत बरं, पण ते काय म्हणाले काय डॉक्टर? ते सगळ्यांनी हे करा ना, आवाज येत आहेत घरात बोलतात. तर मन हे एक असतं की एक प्रकारचं ध्यान असतं की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. हं. आणि दुसऱ्या प्रकारचं ध्यान असतं की ज्याच्यामध्ये कशाचाच विचार करत नाही. किंचिदपि न चिंतयेत असं जे म्हटलं जातं पुढे असेल ते, कशाचंच चिंतन करायचं असं. तर आता किंचिदपि न चिंतयेत तो जो प्रकार आहे की जी पूर्ण म्हणजे असंप्रज्ञात समाधी, म्हणजे तिथं बुद्धीचा पण लय होतो. ते इथं सांगतायत कसं. तर संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समंततः. तर संकल्प प्रभवान सर्वान कामां म्हणजे काय, की जो काम म्हणजे कामना, इच्छा, स्पृहा वगैरे ज्याला कामना म्हणतो आपण, बरोबर. हं. त्याचंच पुढे आसक्ती होते. पण त्या कामाचे मूळ काय आहे? संकल्प. काहीतरी मन काहीतरी कल्पना करायला लागतं आणि मनाचं लक्षणच पातंजली योगसूत्रात दिलंय की संकल्प विकल्पात मनः असं. आणि निश्चयात्मिका बुद्धी. त्यामुळे मन हे फार अवखळ आणि चंचल आहे आणि ते संकल्प करतं, काहीतरी कल्पना करतं आणि लगेच त्याच्या प्रभावाने लगेच आपल्याला इच्छा उत्पन्न होते. जोपर्यंत संकल्प होत नाही म्हणजे कल्पना येत नाही ना, तोपर्यंत इच्छा किंवा आसक्ती होत नाही, हे लक्षात घ्या. असं नाही होत की आधी इच्छा होते आणि मग कल्पना किंवा संकल्प होतो, नाही. आधी काहीतरी मनात काहीतरी ज्याला आपण किडा काहीतरी वळवायला लागतो कल्पनेचा आणि त्यातनं लगेच मग मी म्हणतो की आता मी काहीतरी करायला पाहिजे, मला हे मिळवायला पाहिजे, अशी म्हणजे त्या कल्पनेचं रूप आसक्तीत किंवा इच्छेमध्ये होतं असं. तर त्या संकल्पाच्या प्रभावाने होणाऱ्या सगळ्या कामनांना अशेषतः त्यक्त्वा. अशेषतः म्हणजे असं नाही की 98 कामना सोडल्या आणि 2 फक्त शिल्लक ठेवल्या, असं नाही. सगळ्याच कामनांचा पूर्ण त्याग करून. अशेषतः म्हणजे बाकी काही उरली नाही पाहिजे, म्हणजे सगळ्यांनाच जेवढ्या काही कामना असतील त्या सगळ्यांचा त्याग करून असं. नंतर मनसा, मनाने, तृतीया, इंद्रियग्रामं समंततः एव विनियम्य. तर काय करायचंय, हे म्हणजे मनातल्या कल्पना आधी त्यांना बंद करायच्या. संकल्प म्हणजे तो की जेणेकरून कामान म्हणजे इच्छाच उत्पन्न होणार नाही. म्हणजे आणि त्या संकल्प प्रवाहान कामान सगळ्यांचा त्याग करायचा. मग नंतर मनाने इंद्रियग्रामं समंततः एव विनियम्य. नंतर आता इंद्रियांचा राजा कोण? मन, बरोबर. ही सगळी इंद्रिय बुद्धीचं नाही ऐकत, ती जास्त आधी ऐकतात मनाचं, बरोबर. तर त्यामुळे बुद्धीला जरी इंद्रियांना काही सांगायचं असेल तरी आधी बुद्धी मनाला सांगते आणि मन म्हटलं मग ते काम करायला लागतं ते इंद्रिय असं. तर तसं म्हणून मनसा इंद्रियग्रामं समंततः एव विनियम्य. त्यामुळे मनाने सगळ्या इंद्रियांना नियमन करून आणि समंततः एव म्हणजे सगळ्या बाजूंनी, म्हणजे एकदम असं नाही की फक्त कान बंद केले, डोळे बंद केले, असं नाही. जीभ, कान, डोळे, त्वचा, नाक सगळंच बंद. नुसतंच आपला काही नाही तर सुगंधाचा वास घेतोय मी, असं पण नाही. म्हणजे हे जे ध्यान आहे यात लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या इंद्रियांचा स्विच ऑफ करायचा आहे आपल्याला टोटली. मग असं म्हणून नाही चालणार की जरा मला उकडतंय, हां, थंडी वाजते किंवा उकडतंय, जरा पंखा सुरू करा वगैरे, असलं नाही. AC पाहिजे असं नाही. तर तो म्हणजे कुठल्याही म्हणजे त्वचा असो, वास असो, म्हणजे काही
हे कळलं नाही पाहिजे. आणि हा तुम्हाला अनुभव आला असेल कधी कधी, म्हणजे एक झलक देतो मी. माझा स्वतःचा पण असा अनुभव आहे की पूजा करताना किंवा पूजा किंवा जप किंवा उपासना करताना पहिली 5 मिनिटं डिस्टर्बन्स होतो. काहीतरी कोणी आवाज असतात, बोलत असतात, पंखा लागलेला नसतो, बंद असतो वगैरे वगैरे. पण एकदा का ती लय पकडली, म्हणजे आपण मन एकाग्र करायला गेलो, की मग आपल्याला भान उरत नाही. मग अजून कोण काय बोलतोय, आवाज येतोय का, बाजूला टीव्ही सुरू आहे का, पंखा सुरू आहे की बंद आहे, हं, किंवा काय, कशाचाच मग भान उरत नाही. तर तेच इथं सांगितलेलं आहे. पण म्हणजे ती अजून पूर्ण अवस्था नाही आहे, पण असा जो अनुभव बऱ्याच जणांना आपल्याला येत असेल, की जेव्हा आपली उपासना करताना मन जेव्हा एकाग्र व्हायला लागतं, मन एकाग्र होणं म्हणजे काय? मनाचं इंद्रियांशी संबंध तुटणं. बरोबर? मन एकाग्र होतं म्हणजे काय? म्हणजे एकाग्र किंवा निर्विचार होतं म्हणजे काय? ही जी सगळी डोळे, कान, नाक वगैरे वगैरे जे आहेत, त्याचा संबंध, कम्युनिकेशन मनाचं त्यांच्याशी तुटून जातं. बरोबर? तर असा असा अनुभव थोड्याफार प्रमाणात प्रत्येकालाच येत असेल. बरोबर ना? हो सर. सर प्रार्थना तर म्हणत मला असतो आणि प्रार्थना मला म्हणता अजून म्हणता जर तरी ध्यान लागलं ना, तर ती प्रार्थना पण गळून जाते. हम्म. हं, बरोबर. ती पुढची अवस्था अजून. हो. हम्म. पण म्हणजे एक एक विशिष्ट गोष्ट करत असताना बाकी सगळ्यातनं मन, चित्त आपलं निघून जातं असं. हं, या अर्थाने. बरोबर. तर एवढंच आहे. या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे. त्या अवस्थेचं, ती अवस्था कशी असते असं. तर मुख्य ह्याच्यात लक्षात ठेवायचं म्हणजे मनसा एव इंद्रिय ग्राम विनियम्य, आणि कल्पना पण बंद. इच्छा बंद, कल्पना बंद, इंद्रिय आणि मनाचं कम्युनिकेशन बंद असं. हं. तर पुढचा श्लोक कोण वाचेल? 25वा. वाचा. तर मी वाचू? हो, वाचा. हा. शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. हं. आरती ताई, तुम्हाला वाचायचं एकदा? हा. तर मी एकदा थोडंसं मनीषा थोडंसं करेक्ट करून वाचून दाखवतो. शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हे मी मला आधीच्या श्लोकात सांगत होतो, न किंचिदपि चिंतयेत. त्यांनी काय सांगितलंय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याला आपण डिटेल SOP म्हणतो ना, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ध्यानाची, ती इथे जणू डिटेल स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिली याने. कशी? तर शनैही शनैही म्हणजे हळूहळू. हां, शनी जसा हळूहळू शनीची गती जशी अगदी हळूहळू फिरत असतो शनी, 7.5 वर्षातनं एक प्रदक्षिणा घेतो, असं याचं आहे. तर उपरमेत, उपरमेत, तो उपरमेतचा अर्थ मी सांगितला होता आपण काल की परवा, काल ना मला वाटतं. हां, तर रम म्हणजे रममाण होणे, आणि उपरमेत म्हणजे स्वतःमध्येच रममाण होणे, म्हणजे बाह्य गोष्टींचा त्याग करणे. जे काय आपल्याला रमायचं आहे ते आतल्या आतच रमायचं आहे असं. त्याला म्हणतो आपण उपरमेत. त्याच्यापासूनच उपरती हा शब्द तयार झाला. आणि धृतिगृहीतया. धृतिगृहीतया म्हणजे काय? धृती म्हणजे धैर्य, करेज. म्हणजे धैर्य धारण करून, गृहीतया म्हणजे ग्रहण करून किंवा धारण करून, बुद्ध्या मनः आत्मसंस्थं कृत्वा किंचित अपि न चिंतयेत. खूप महत्वाचं आहे. कसं? जर पहिल्यांदा हळूहळू, म्हणजे ही गोष्ट पटकन होणार नाहीये हे लक्षात घ्यायचंय. उपरमेत, हळूहळू हे करत असताना आपण अंतर्मुख व्हायचंय. बहिर्मुखत्वाकडून
अंतर्मुखाकडे जायचं उपरमेत. नंतर धृती गृहीता म्हणजे धैर्य, म्हणजे जरी समजा काही जमलं नाही, चुकलं तरी धीर सोडायचा नाही, करत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, धैर्य ठेवायचं. हां, जसं लढाईमध्ये आपलं थोडंफार आपण हरलो, मागे पाऊल मागे मागे घ्यावं लागलं तरी आपण धैर्य सोडत नाही, नाही का? तसं तर इथं पण धीर सोडायचा नाहीये. नंतर बुद्ध्या मन आत्मसंस्थम कृत्वा, बुद्धीने मनाला आत्मसंस्थम कृत्वा म्हणजे तर मनाचा म्हणजे मन जे आहे, जे चंचल आहे, त्याला निश्चयात्मिका बुद्धीने आत्मसंस्थम, आत्म्यामध्ये किंवा स्वतःमध्ये म्हणा, आत्म्यामध्ये संस्थाम आत्मसंस्थम कृत्वा म्हणजे त्याला घट्ट ठेवायचं मनाला, म्हणजे जसं खिळा मारून ठोकायचं मनाला. आणि हे काम कोणी करायचंय? तर बुद्धीने. बुद्धीने मनाला आत्मसंस्थम कृत्वा ठेवायचंय. आणि मग बुद्धीने असं त्याला पकड बांधून ठेवलं. बुद्धी जसं एखादं लहान मूल असतं, अवखळ असतं, त्याच्या बाजूला त्याची आई किंवा बाबा वडील उभे राहून त्याला अभ्यास म्हणजे इथून हलायचं नाही जसं करतात ना, तर तसंच बुद्धीने सतत त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून त्या मनाला इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही, फक्त आत्मसंस्थम, आत्म्यातच ठेवायचं. आणि किंचित अपि न चिंतयेत, आणि किंचित सुद्धा चिंतन करायचं नाही. समजलं? एक एक शब्द महत्वाचा चिंतन आहे. करायचं नाही की चिंता करायची नाही? नाही नाही सर, चिंतन करायचं नाही, म्हणजे चिंता विचार पण परमात्म्याशिवाय करायचा अन्य नाही, कशाचाही विचार सुद्धा विचार द्यायचा करायचा नाही. विचार करायचा नाही. हम्म. हम्म. तर ही ध्यानाची म्हणजे ज्याला मी म्हटलं की स्टेप बाय स्टेप प्रोसिजर ही अगदी. सर एकदा याच्यात परत क्रम सांगा ना नीट. शनैही शनैही, हळूहळू, हे हळूहळू होणार. म्हणजे हळू होणार याचा अर्थ काय, की आपण म्हणू आज मी ध्यान लावतो असं पूर्ण आजच होणार नाही, त्याला काही दिवस वेळ लागेल. नंतर उपरमेत, कशाला हळूहळू काय करायचंय? उपरमेत म्हणजे मनाला अंतर्मुख करायचंय. मग नंतर जरी मन अंतर्मुख केलं ना तरी ते विचार करतच आहे. अजून ते शांत बसलेलं नाहीये. चिंतन सुरूच आहे मनामध्ये. मग पुढची स्टेप काय, तर धृती आणि धीर ठेवायचा आहे, की तो आधी उपरमेत पण होणार नाही तरी पण धीर ठेवायचा आहे. उपरमेत झालं म्हणजे आतमध्ये अंतर्मुख झालं, आता तो बाहेरचा विचार करणं बंद झालं, ठीक आहे. मग त्या मनाला बुद्धीने, बुद्धीच्या मदतीने किंवा बुद्धीद्वारा आत्मसंस्थम कृत्वा म्हणजे आत्म्यातच पक्क करायचंय. संस्थम म्हणजे पक्क करायचंय, ठोकायचंय. हां, आणि आतमध्येच ठेवून काय करायचं परत? किंचित अपि न चिंतयेत, काही सुद्धा चिंतन कशाचंही चिंतन करायचं नाहीये. जमेल का? प्रयत्न करून बघा. सर म्हणजे त्याला नक्की काय सांगायचं? चिंतन करायचं नाही, मग म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे देवाचं नाव घ्यायचं, काहीच नाही, काहीच नाही विचार असं, काहीच नाही, काहीच म्हणजे नाही. ब्लाइंडली बसायचं. देवाचं चित्र समोर आणायचं नाही, देवाचा मंत्र समोर आणायचं नाही, देवाचं रूप समोर आणायचं नाही, देवाचे गुण कुठलाच समोर विचार नको आणायचे नाही. द्यावा. तेच मी तुम्हाला म्हटलं ना की निर्गुण. इथं आता ते होतो आपल्याला थोडा वेळ, 10-15 सेकंद होतं फार तर. तेच. चिंतन करायचं नाही हेच चिंतन होत राहतं. बरोबर. तर ही पुढची अवस्था आहे. ओके. एक मिनिट जरा. 26वा श्लोक वाचा. मी वाचते सर.
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्. हा तर हे आता काय की ही परमावस्था आहे, बरोबर. पण हे कसं होणार? मन तर अजून आपल्या नियंत्रणात नाहीच आहे, म्हणजे तर ते कसं आणणार? तर ते सांगितलं. मग आता म्हणजे वरची अवस्था ही म्हणजे तो PhDचा अभ्यास आहे असं म्हणूया आपण. तर मग मॅट्रिकचा अभ्यास कसा करायचा? तर यतः यतः निश्चरति मनः. म्हणजे जसं 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 मन हे फिरतं, चंचलम अस्थिरम, हे म्हणजे हे मन जसं जसं फिरतं. पण हे मन कसं आहे? तर चंचल आहे आणि अस्थिर आहे. चंचल म्हणजेच अस्थिर अर्थात. हां, तर असं हे चंचल मन, अस्थिर आणि चंचल मन, जसं जसं इकडे तिकडं फिरत जातं, ततः ततः, ततस्ततो म्हणजे ततस्ततो म्हणजे ततः ततः नियम्य आत्मनी एव वशम नयेत. तर जसजसं ते फिरत जातं तसतसं त्याचं नियंत्रण करून त्याला आत्म्यामध्येच न्यायचं. नयेत म्हणजे नेणे आहे असं. वशम नयेत म्हणजे आत्म्यामध्येच त्याला वश करायचंय, वश करून न्यायचंय. तर याच्याकरता एक सुंदर उपमा विनोबाजींनी दिली होती या प्रकारासाठी. ती अशी की ध्यानयोगाच्या अगदी सुरुवातीला आपण मन डोळे मिटून फक्त मन कुठे जातं, कुठे भरकटतं हे फक्त निरीक्षण करायचं. आणि या निरीक्षणातनं आपल्याला एक लक्षात येईल की मन असं वाटेल तसं भरकटत नाही. आपलं प्रत्येकाचं मन त्याचा एक पॅटर्न ठरलेला असतो. म्हणजे आधी ते घराचा विचार करेल, मग कोणाची मुलं-बाळांचा विचार करेल, मग उद्या काय करायचंय, उद्या काय भाजी करायची आहे, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत स्वयंपाक काय करायचंय, आहे का भाजी आणली आहे की काय आणायचंय का, याचा विचार करेल. मग नंतर असा तो जो पॅटर्न असतो ना विचार करण्याचा, प्रत्येकाचा वेगळा असणार अर्थात, पण तो पॅटर्न एक फिक्स असतो. हे तुम्ही ऑब्झर्व करा स्वतःला, म्हणजे स्वतः साक्षीभावात ठेवा की माझं मन कुठे कुठे जातंय, काय काय विचार करतंय, याचा विचार करा. तेच सांगितलेलं इथं की जिथे यतः यतः मनः यतः यतः निश्चरति, म्हणजे हे मन जिथं जिथं जातं त्याचा त्याला ऑब्झर्व करा आधी काही दिवस. मग त्यांनी अजून एक त्याला उपमा दिली आहे की जसं म्हणजे पूर्वीच्या म्हणजे खेडेगावातल्या लोकांना हे असेल की तुम्ही गाय म्हणा, बैल म्हणा, हे ज्यांना चरायला जेव्हा सोडता तेव्हा त्यांचा एक पॅटर्न ठरलेला असतो. असं नाही की बा सोडलं म्हणजे आज इकडे गेलं, उद्या तिकडे गेलं, परवा तिकडे गेलं, असं होत नाही. ती जी गायी वगैरे जे असतात ना, तर त्यांचा पॅटर्न ठरलेला असतात. आधी त्या डावीकडे जातील, तिकडचं तो बघतील आणि एकदा ते ठरवतात आणि कालांतराने तो पॅटर्न त्यांचा फिक्स होतो. तर तसंच आपल्या मनाचं आहे. तर तो पॅटर्न आधी ऑब्झर्व करा की मन आपलं काय काय कुठे कुठे फिरतंय. मग एकदा तो पॅटर्न लक्षात आला की मग त्या मनाला आपण सांगायचं की जे पुढं सांगितलेलं आहे, ततः ततः नियम्य आत्मनी एव वशम नयेत. म्हणजे काय की तसं तसं त्या मनाला सांगायचं, म्हणजे बुद्धीने म्हणजे जसं बुद्धीने दोरी बांधायची, जसं आपण अवघड प्राणी असतो एखादा पशु, त्याला आपण त्याची दोरी खेचून त्याला रस्त्यावर आणतो नाही का. तर तसं त्या मनाला आणायचं. अरे तर विचार नको करू आता उद्याचा, आत्ता तू आहेस ना, आज इथं आहे ते बरं आहे, आज झोपा म्हणजे आपण आता ध्यान करायचं, आता उद्या काय याचा विचार आत्ता कशाला करतोस, असं आपण मनाला सांगायचं. म्हणजे बुद्धी सांगणार मनाला. मग नंतर मग आपण एका महिन्यापूर्वी पुढे पुढे काहीतरी लग्न होणार आहे, त्याचा विचार काय होईल, कसं होईल, त्या मनाला सांगायचं. आत्ता काय विचार करतोयस, चल आज आत्ता तू काय करतोयस ते कर.
मन कधी मागचं आम्ही असं करायला हवं होतं, तसं तो तसा बोलला, हा असं बोलला, असं बोलायला नको होतं. ठीक आहे, आता झालं. आता ते विचार करून काय फायदा? तर मनाला परत दोरीने परत आतमध्ये आणायचं. म्हणजे त्याचा जो पॅटर्न आहे ना, तो ब्रेक करायचा. समजलं? विचार त्या मनाचा जो आधी आपण लक्षात समजून घ्यायचं किंवा मनाला ऑब्झर्व करायचं की कसं कसं फिरतं, कसं कसं म्हणजे, आणि मग तो तिकडं तिकडं ते जायला लागलं. जसं उदाहरण मी जसं दिलं गाईचं किंवा बैलाचं, की तो जसा तिकडे जाईल त्याला रस्त्यावर आणायचा. डावीकडे जाईल रस्त्यावर आणायचं, उजवीकडे जाईल रस्त्यावर आणायचं, मागे जाईल रस्त्यावर आणायचं, असं. म्हणजे त्याला, आणि शेवटी त्याला एका ठिकाणी मग जखडून ठेवायचं. अशी ही ध्यानाची पद्धत म्हणजे विनोबांनी एका दुसऱ्या पुस्तकात सांगितली होती. पण माझी अशी कल्पना आहे की त्यांनी याच गीतेच्या श्लोकावरून ती पद्धत त्यांनी उदाहरणाद्वारे सांगितलेली आहे. बरोबर वाटतं काय? पटतं का तुम्हाला या पद्धतीने ध्यान करणं? सर, हो विचारांना पट्ट. ऑब्झर्व केलं ना आपण, की आपल्याला बरोबर समजतं की काय कुठे कसे विचार येत आहेत आणि कसे पकडायचे आणि कसे सोडायचे ते, आणि कुठले विचार धरायचे, कुठले विचार सोडायचे, आणि त्याला कसे वळवायचं. हे ना सर, वामनराव पैंचं जे हे आहे ना, जीवनविद्या मिशन हे आहे ना, कर्जतला सेंटर आहे त्यांचं. तर तिथे हे सगळे क्लासेस घेतात तिकडे. म्हणजे अगदी ह्या धारणेपर्यंत सगळं काही शिकवतात तिथे. आणि मग आपणच कसा विचार करायचा, मनात मध्ये विचार कसे येतात, कोणते विचार येतात, कसं ऑब्झर्व करायचं, आणि हे सगळं सगळं तिथे शिकवतात सर. तर बरोबर. मी हे क्लासेस केलेले आहेत, त्यांचे वर्ग केलेले आहेत. अच्छा. अरे वा. तर असंच ते आता विपश्यना वगैरे म्हणतात, त्यातही म्हणजे थोड्यासा पद्धत वेगळी आहे त्यांची, पण शेवटी हेच आहे. म्हणजे या सगळ्याचं मूळ जे हे गीतेत, आणि गीता ही शेवटी काही स्वतंत्र नाही आहे, गीता ही उपनिषदांवर आधारित आहे. त्यामुळे हे म्हणजे उपनिषदांचं ज्याला आपण म्हणतो, पण सुरुवातीला जेव्हा वर्ग सुरू केला होता तेव्हा म्हटलं होतं, मला वाटतं ना, की गीता हे जणू वेदांचं, वेदरूपी गोमातेचं जणू हे दूध आहे. तर तसं हे म्हणजे तिचं हे करून हे दूध काढलेलं आहे गीता म्हणजे उपनिषदांचं. तर हे म्हणजे ते आहेच म्हणजे तसं. तर पण हा जो म्हणजे ध्यानाचा अगदी हा अनुभव सिद्ध असा मार्ग कृष्णाने सांगितलेला आहे, की मनाला म्हणजे आधीच्या श्लोकांमध्ये अल्टिमेट अवस्था सांगितली, पण इथं ही प्रॅक्टिकल अवस्था सांगितली, की कसं करायचं. तर यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्येतत् आत्मनि एव वशं नयेत. आणि शेवटी त्याला आपल्याकडेच न्यायचं. म्हणजे असं या पद्धतीने आपण हळूहळू मनाला, ज्याला आपण म्हणतो वळण लावू शकतो. वळण लावायचं. जसं लहान मुलाला, म्हणजे तुम्ही बहुतेक आपल्या ह्याच्यात जास्त स्त्रिया आहेत आणि त्यांना आपल्या मुलांना वळण कसं लावायचं ते चांगला अनुभव आहेच, नाही का? तर फक्त इथंच आता मुलाला वळण लावणं एक वेळ सोपं असेल, मनाला वळण लावणं हे थोडं अवघड आहे. पण तुम्हाला तशाच पद्धतीचा अनुभव आहे आमच्यापेक्षा जास्त, नाही का? असं. ठीक आहे, जाऊया ना पुढे. हं, हं. कोण वाचेल हा श्लोक? मी वाचते सर. हा, प्रशांत मनस ह्येनै योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांत रजसं ब्रह्मभूतं कल्मषम्. बरोबर. तर प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. आता ही म्हणजे कारण की, तर हे सगळं का करायचं? मनाचं एवढं का चाललंय इथं? हो, मनाला पकडून ठेवा म्हणून. तर जखडून ठेवा, पकडून ठेवा. तर प्रशांत मनसम म्हणजे हे जे मन जेव्हा अत्यंत प्रशांत, प्रकर्षेनं शांत, प्रकर्षाने म्हणजे खूप पूर्ण शांत होतं. अकल्मषम, ज्याच्यात कल्मष म्हणजे जळमट, संशय काही नाही. शांत रजसम,
तर रजोगुण हा कामाचा द्योतक असतो, कामनेचा. कामना म्हणजे इच्छा. आणि मन हे शांत, त्याचा रजोगुण शांत झालेला आहे म्हणजे काय, त्याच्या कामनांचा त्यांनी त्याग केलेला आहे. नंतर एनम ब्रह्मभूतम योगिनम उत्तमम सुखम उपैती. हा, तर असं जे असा जो योगी आहे, की ज्याचं मन हे पूर्ण प्रशांत झालेलं आहे, ज्याच्यात संशयाचा लवलेश नाही, शांत रजसम, सगळ्या कामना पण शांत झालेल्या आहेत, अशा ब्रह्मभूत म्हणजे परमात्म्याशी एकरूप झालेल्या योग्याला उत्तम सुख उपैती म्हणजे प्राप्त होते. बरोबर. म्हणून हे सगळं म्हणजे उत्तम सुख, किंवा ज्याला आपण अध्यात्मामध्ये असं जे म्हटलेलं आहे की आनंदो ब्रह्मणो रूपम, हा जो आनंद आहे, हा आनंद परब्रह्म म्हणजे काय, परब्रह्म म्हणजे आनंद. आणि यच्च देहे व्यवस्थितम, आणि आनंद जो आहे तो कुठे आहे, आपल्या देहातच आहे, तो अजून कुठे नाहीये. बरोबर. म्हणजे या देहामध्ये, म्हणजे देह म्हणजे इथं क्षेत्र या अर्थाने, पिंड या अर्थाने, तर या भौतिक देहातच तो आनंद आहेच. त्याला दुसरीकडे कुठे शोधायची गरज नाहीये, दुसऱ्या कुठल्या बाह्य वस्तूंमध्ये तो नाहीच आहे. तर फक्त एवढंच आहे की एकदा मन अकल्मषम, प्रशांत मनसम आणि शांत रजसम असं केलं की त्या योग्याला सगळ्यात परमानंद प्राप्त होतो. ते गाणं आपण इथे हे करू शकतो का, शोधिसी मानवा? हो हो तेच बरोबर. ते सगळे बरीचशी ती गाणी आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक अर्थाचीच आहेत तशी तसं नाही का. बरोबर. तर इथं म्हणजे मनाला एवढं का हे करायचं, तर प्रशांत मनसाने हे सगळं म्हणजे ब्रह्मभूत योगीन त्याला परमानंद प्राप्त होणार असा. ठीक आहे, पुढचा श्लोक बघूया. कोण वाचेल? वाचा. तर मी वाचू कविता? हा वाचा. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते. तर युंजन एवम, युंजन एवम, जेव्हा असं न आणि स्वर समोर येतो तेव्हा तो न रिपीट होतो संस्कृतमध्ये. युंजन एवम म्हणजे युंजन न एवम असं नाही येते, युंजन एवम असं. सदा आत्मानं योगी विगतकल्मषः सुखेन संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. म्हणजे काय की हा विगत कल्मष, आधीच्या ह्याच्यात बघितलं की सगळी ज्याची कल्मष, ते कल्मष म्हणजे दोन्ही होतं, पापही होतं आणि संशय पण होतं. जास्त करून कल्मषाचा अर्थ पाप, सॉरी पाप नाही, संशय. पण पाप पण म्हणू शकतो आपण. तर विगत ज्याची सगळी जळमट ही गेलेली असतात, पापरूपी, मलरूपी, संशयरूपी असा जो योगी, आत्मानम युंजन, स्वतःमध्येच, आत्मानम म्हणजे स्वतःमध्ये, युंजन आपल्यामध्येच जोडून, स्वतःमध्येच स्वतःला जोडून, सुखेन एव, सुखाने, अशा रीतीने, सुखाने, सदा नित्य ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. म्हणजे हेच अगदी आधीच्या श्लोकात तेच सांगितलं होतं की उत्तमम सुखम उपैती, इथं पण तेच म्हटलेलं आहे, अत्यंतम सुखम अश्नुते. इथे फक्त आत्मनेपदी वापरलेलं आहे अश्नुते, कारण तो अनुभव हा त्यालाच येतो, तो कोणी दुसऱ्याला देऊ शकत नाही तो. किंवा माझा मुलगा आहे त्याला मी हा अनुभव देतो,
किंवा माझी पत्नी आहे तिला अनुभव देतो असं नाही होऊ शकत. ज्याचा अनुभव हा त्यालाच देतो. म्हणून अश्नुते आधी उपैती म्हटलं, पण मला वाटतं कृष्णाने तो अनुभव स्वतःलाच येतो म्हणून त्यांनी हा श्लोक रचला की